तर लोकसभेच्या निकालासाठी अजून 3 दिवस शिल्लक आहेत। अशातच निकालाआधीच पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर झळकतात। पुण्यामध्ये निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळण्यात आलाय। पुण्यामधील राजकीय परिस्थिती पाहता मोहोळ यांच्या विरोधात मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे हे देखील उभे होते आणि त्यामुळे पुण्यामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। एक्झिट पोलमध्ये मोदी सरकार हॅट्रिक करण्याचे संकेत मिळतात किंबहुना तशी आकडेवारी म्हणजे एक्झिट पोलचे अंदाज जे आहेत ते मोदी सरकार पुन्हा देशात येणार असलेले संकेत मिळतात। भाजपचे जे सपोर्टर सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह झालेत पण असे प्रत्यक्षात बॅनरबाजी सुरू झालेली। पुण्यात तर मुरलीधर मोहोळ जे माजी महापौर राहिलेत आणि यावेळेस भाजपचे उमेदवार होते लोकसभेसाठी, त्यांचे विजयाचे पोस्टर लागलेले आहेत। तिथं शुभेच्छुक आहेत 10 भुजा मित्रमंडळ म्हणजे हा कोथरूडचाच भाग आहे। या भागात मुरलीधर मोहोळ यांचे पोस्टर लागलेत। आपल्याला माहिती मुरलीधर मोहोळ आणि रवी धंगेकर यांच्यामध्ये पुण्यात एकदम टफ फाईट होती। म्हणजे हवा अशी होती की रवी धंगेकर निवडून येते काय, पण एक्झिट पोलमध्ये सगळ्या एक्झिट पोलने मुरलीधर मोहोळ यांना विजय केल्याचं जवळपास निश्चित केले, तशी आकडेवारी सांगितली। म्हणूनच भाजपने इथं त्याच्या आधीच बॅनरबाजी, खरं तर निकाल 4 तारखेला लागले पण 2 दिवस आधीच इथं भाजपच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांची खासदारबाजी निवड अशी बॅनरबाजी सुरू झाली। त्यामुळे बघू आता निकालात नेमकं काय होतंय ते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे।